सुरगाणा तालुक्यातील उंबरठाण वनपरिक्षेत्रातील धुकट्या डोंगरावर रविवारी सायंकाळी 5 वाजताच्या दरम्यान अचानक आग लागल्याने मोठ्या प्रमाणात वनसंपत्तीची हानी झाली। या आगीत हजारो वन्यजीवांना जीव गमवावा लागला। उंबरठाण वनपरिक्षेत्र अधिकारी गणेश माळी यांना याबाबत माहिती समजताच त्यांनी तत्काळ याची दखल घेत वनमजूर वनपालांना घटनास्थळी पाठवले। वन कर्मचाऱ्यांनी स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने आग विझविण्याचा प्रयत्न केला। या घटनेत जवळपास 2 एकर मध्ये असलेल्या गवत पेटल्याने हजारो रुपयांची वनसंपदा जळून खाक झाली। सह्याद्री पर्वत रांगेतील करंजूल, बरडा, चिंचमाळ गावाजवळील उंबरठाण वनपरिक्षेत्र अंतर्गत असलेल्या धुकट्या डोंगर रांगेतील मडाचा दरा, ढेप डोंगर, डोल्हारी डोंगर या भागात सायंकाळी 5 वाजताच्या दरम्यान ही आग लागली। वन विभागाचे 17 ते 18 कर्मचारी तातडीने घटनास्थळी रवाना होत आग विझविण्याचा प्रयत्न केला। उन्हाच्या छडा असल्याने झाडांच्या फांद्या अथवा बांबूची एकमेकांशी घर्षणाने आग लागल्याची शक्यता वर्तविली जात आहे। या धुकट्या डोंगरावर दुर्मिळ वनौषधींचा खजिना असून ससे, बिबट्या, मोर, रानडुक्कर, माकडे, रानमांजर, खवला मांजर, सायंदर, घोरपड, अजगर, नाग अशा वन्यजीवांचा अधिवास मोठ्या प्रमाणात आहे। आगीमुळे या वन्यजीवांचे अस्तित्व धोक्यात आले आहे। डोंगरावर पशुपक्षी, सरपटणारे प्राणी आढळतात। वनौषधी म्हणून वापरत असलेला गवती चहा, रोईचा जळून खाक झाली। या आगीला कारणीभूत नेमका कोण याचा तपास करणे गरजेचे आहे, असे मत स्थानिकांनी व्यक्त केले। वन विभागाच्या कर्मचाऱ्यांसाठी असलेले निवासस्थान व टेहळणी केंद्र जीर्ण अवस्थेत असून ओस पडले आहेत। वन कर्मचारी अधिकाऱ्यांनी याबाबत लक्ष देणे आवश्यक आहे। वन कर्मचाऱ्यांना बूट, पाण्याची बाटली, अग्निशमन दलासारखा अग्निरोधक पोशाख पुरवणे आवश्यक आहे, असेही नागरिकांनी सांगितले। संयुक्त वन व्यवस्थापन समिती नावालाच वन विभागाच्या जंगलावर निगराणी ठेवण्यासाठी पूर्वी विभागावर संयुक्त वन व्यवस्थापन समिती नियुक्त करण्यात येत होती। त्यांचे लक्ष वनांवर असायचे, त्यामुळे वन जमिनीवर अतिक्रमण व वृक्षतोड नियंत्रणात येत होती। लक्ष्मण बागुल, जनमत लाईव्ह न्यूज, बोरगाव।